मुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मना मुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी उतरला तारा भवदुस्तर नदीचा उतरला भवदुस्तर नदीचा उतरला तारा भवदुस्तर नदीचा तुकामने साक्षी आले तरी केले प्रगटे तरी केले प्रगटे तरी केले प्रगटे उतरला तारा भवदुस्तर नदीचा उतरला भवदुस्तर नदीचा उतरला तारा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा अवतरील तारा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा विठोबा रखुमाई सर्वांनी हात वरती करा हात वरती करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवा भजन करा सर्वांनी भजन पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज बजरंग बली सद्गुरुनाथ भगवान श्री संत भगवान बाबा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की बोलो रे भाई सब संतन हर हर विठ्ठल 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 विठ्ठल
झाल्या टाळ्या जोरात वाजवा एवढ्या पब्लिकच्या मानाने नाही तुम्ही झाले हा मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरल पार भवदुस्तरण देचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरल पार भवदुस्तरण देचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरल पार भवदुस्तरण देचा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। राधा मेरी स्वामिनी मेरा धेज को दास
जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास। राधा मेरी माँ तो है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरण में करूं बारंबार प्रणाम। जय जय श्री राधा रमण, जय जय नवाल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखण चोर। आता हृदय फुले चौफाळून भले, वरी बाई सौ पावले श्री गुरूंचे जयांचे किर्या स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता अंगी प्राप्त स्थळी। कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माते, जगत वंदनीय, जगत महाभूषण, वैराग्याचे महामेरू भगवान श्री तुकाराम महाराज। तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जो जो मानवी शरीर घेऊन या ठिकाणी जन्माला आला त्याला त्याला प्रत्येकाला उपदेश करतात। विठ्ठल विठ्ठल बघा, कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कल्पसा पर्यावरण फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे। ते म्हणजे आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, जाईचा मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच ब्रह्मलीन गुरुवर्य महारू आबा पाटील कोळपिंपरी यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे सर्व जाईचं मारुती मंडळी भजनी मंडळ आयोजित सर्वांनी या ठिकाणी श्रावण मासानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवलिंग प्राणप्रतिष्ठा महोत्सव वर्ष 3रे व या 3ऱ्या वर्षातील आज 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली आहे। अभंग त्या ठिकाणी ज्ञानी महात्म्याचा आहे। बघा, या ठिकाणी समस्त जाईचा मारुती मंडळ सर्वांचे मी आभार मानते बरं का। मला कुणाचं नाव माहीत नाही आणि घ्यायचंच असेल तर चिठ्ठीवर लिहून द्या, नंतर घेला। सर्वांचेच आभार मानते। सर्व सप्ताह कमिटी असेल, नियोजक आयोजक असतील, स्टेजवरती बसलेले ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयोवृद्ध मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत। सर्वांचेच आभार मानते। प्रामुख्याने असणारे या कार्यक्रमाला ज्यांचा मोलाचं सहकार्य आहे। बघा, तुम्हाला सांगून जाईन, तुम्ही एवढा आनंद घेतला, आत्ता घेतला की नाही, किती घेतला त्याची गणना आनंदच सांगू शकत नाही। म्हणजे तुम्ही दादांनी पखवाज वाजवलं की असं व्हायचं काय कर, एखाद्याला नाचावं पण वाटत असेल, बरोबर आहे की नाही। इतका आनंद तुम्ही घेतला, पण तो आनंद काही सहजासहजी मिळत नाही ना, त्यासाठी कुणीतरी लागतं। ते म्हणजे आपल्या या ठिकाणी नाना आहेत, पोपट नाना जेजूरकर, यांच्यामुळेच एवढा मोठा या ठिकाणी कार्यक्रम नियोजित केला आहे। आणि प्रत्येकाचं आज जे सर्वच या ठिकाणी महिला मंडळ, पुरुष मंडळ, या ठिकाणी तरुण मंडळ आहे, सर्वांच्या आनंदाचं कारण नाना आहे। आनंद दिला, या वारकरी संप्रदायाला आनंद देणारा संप्रदाय आहे। बघा, फार आनंद वाटला ना तुम्हाला, नानांचे आभार मानते। अतिशय गोड नियोजन बरं का। तसं पाहायला गेलं ना, सिटीमध्ये एवढं मोठं नियोजन नाही होत बरं का। काय होतं, काही ठिकाणी जागा कंजेस्टेड असते, काही ठिकाणी पब्लिक येत नाही, बरेच त्या ठिकाणी असतात। सिटीमध्ये आपल्या खेड्यावरती होतच मोठं नियोजन होत असतं, पण सिटीच्या ठिकाणी इतकं मोठं नियोजन आणि तुमची एवढी उपस्थिती बघून असं वाटतं नानांवरती तुमचं लई प्रेम आहे, त्यासाठी तुम्ही एवढे आले। बघा, अतिशय मोलाचं सहकार्य नानांचं आहे, नानांचे आभार मानते। बघा, या ठिकाणी समस्त या ठिकाणी गुणीजन गायनाचार्य असतील, प्रथमतः आभार मानते। आपल्याकडे वेळ नाही राहिला, ते खटवांग राजाला 1 तास होता, पण मला तेवढा पण नाही राहिला। हा, अर्धाच तास आहे, पण मी अर्धाच तासामध्ये 11:30 का ताईंनी सांगितलं बरं का, नंतर बोलू नका, हिला कोणी बोलवलं होतं, ताईंनी बोलवलंय। हा हा, 11:30 पर्यंत मी कीर्तन करणार, वाटलंच तुम्ही म्हटलं सकाळी 4 पर्यंत पण करू शकते। एवढी भारी 7 असल्याच नंतर काय गरज आहे। या ठिकाणी सर्वच अतिशय गोड आहे, सगळ्यांचेच आभार मानते। प्रामुख्याने आमचे आकाशदादा आहेत, अतिशय गोड साथ देत आहे, दादांचे आभार मानते। त्यांचे शेजारी असणारे दादा आहेत,
अविनाश दादा ओळख आहे बरं का, पण माझं नाव नाही लक्षात राहिलं, वयामानानं थोडं थोडं हा होत असतंय. दादांचे आभार मानते. बाबा आहेत, बाबांचे या ठिकाणी आभार. सर्वच या ठिकाणी गावातील म्हणा, या ठिकाणी नगरमधले, आसपासचे, नाशिकमधले सर्वच या ठिकाणी भजनी मंडळ आहे, सर्वांचेच आभार मानते. चोपदार बाबा आहेत, बाबांचे आभार. विनेकरी बाबा आहेत, त्यांचे आभार मानते. सर्वच या ठिकाणी महिला मंडळ, लहान लहान बालगोपाळ आहे, इकडनं असणारे बाबा आहेत, बाबांचे आभार मानते. सर्वच या ठिकाणी तुम्ही बसलेत आणि प्रामुख्याने आज ज्यांची उपस्थिती आहेत, ज्यांच्यामुळे तुम्ही एवढा आनंद घेतला, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, महाराष्ट्र या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आहेत, जगविख्यात पखवाज वादक. म्हणजे त्यांचे गुरुजी फार मोठे आहेत आणि त्यांच्या गुरुजींकडे ते शिकले आणि ते पण फार त्या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव झालेलं आहेत. मृदुंगाचार्य, मृदुंग महामेरू दिनू दादा, दादांचे या ठिकाणी आभार मानते. सर्वांचेच आभार मानते. इकडनं असणारे आपल्या सप्ताहासाठी जे 7 दिवस, किती दिवस सप्ताह, 7 दिवस जे उपस्थिती लावणार आहेत ते कृष्णा दादा आहे, त्यांची मी बहीणच आहे. दादांच्या या ठिकाणी आभार मानते. सर्वच या ठिकाणी माझे वडील आले आहेत, बाबा आहेत बघा, दीपक दादा नागरे, दादांची भेट झाली, दादांचे आभार मानते. प्रवीण दादा, सॉरी बरं का, ते वयामानानं होत राहते. दादांचे आभार मानते. तुम्ही महिला मंडळ, पुरुष मंडळ, साऊंड अतिशय गोड आहे बरं का, दादांचे आभार मानते. आणि इकडं साऊंड शूटिंगची व्यवस्था करणारे रोहन दादा असतील, दादांचे आभार. आमच्यासोबत आलेले सचिन महाराज कुंदे आहेत, दादांचे आभार मानते. आणि या कार्यक्रमाला नानांचं जरी सहकार्य असलं तरी वारकरी संप्रदायामधलं मोठं नेतृत्व आहे, जे मार्गदर्शन करतात, ज्या मार्गदर्शक आहे. आमच्या मोठ्या भगिनी वैष्णवी दिदी असतील, दिदींच्या या ठिकाणी बघा अतिशय गोड स्वभाव आहे. आणि नानांना जे काही म्हटले ना, नाना ते सगळं त्या बोलल्या. नानांना ते जे म्हणा ते करतात म्हटले. ते कुणाचं कीर्तन घ्यायचं काय, फक्त वारकरी संप्रदायामधलं नेतृत्व म्हणून ताई या ठिकाणी नेतृत्व करताय. ताईंचे या ठिकाणी आभार मानते. सर्वच या ठिकाणी सर्वांचे आभार मानते. कुणी राहिलं नाही ना, वरती बोट करा नाही तर लगेच नाव घेत. हा नको, मला आपल्याला भाऊबंदकी नको. हा भाबड काका असतील, निमसे काका असतील, काकांचे या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठल बघा, अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल, पहिल्या दिवशी कोणता अभंग घेतला होता? बरं जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी कोणता घेतला होता? बरं जाऊ द्या. तिसऱ्या दिवशी कोणता घेतला होता? बरं जाऊ द्या. काल कोणता घेतला होता? हा बरं जाऊ द्या. कोणत्या महाराजांचा होता? संतांचा कोणत्या होता? अहो तुमचं असे म्हणून आमचं बरं आहे. अहो तुम्हाला कालचं लक्षात नाही राहत, त्या वर्षाचं कुठं लक्षात राहणार? दरवर्षी आमचं कीर्तन घेत जा, तुमच्या लक्षात नाही राहत. हा तुकाराम महाराजांचं. बरं जाऊ द्या. आज कोणत्या संतांचा अभंग आहे? तुकाराम महाराज. मी का म्हटले माहिती का, तुकोबरायांचं नुसतं नाव जरी मुखाला आलं ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, एवढं नाव लक्षात राहू द्या. नाम घेता कापे यम पाहिलाय कधी? पाहिलाय? यम मित्र एक तुमचा शेजारी गावात भाऊबंद. यम अजून कुणी पाहिला? कोणता यम ऐका? आली यमाची वरात, सारे बसून घरात. सगळेजण घरातच असतात, आपल्याच मधलं कुणाला तरी उचलून घेऊन जातो. तो यम काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबत असे. तुकोबरांच्या घरी तो यम राबायचा, तुकोबरांना घाबरायचा तो. इतके तुकोबराय अधिकार संपन्न महात्म्य आहे. आणि त्या भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. मग तुकोबराय या अभंगाद्वारे सांगतात, आपण मानवी शरीर घेऊन जन्माला आलो ना, म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. मन होनी शरण जावे. पण शरण जात असताना विको कमी करा. सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे काय? काया वाचा आणि मन, तिन्ही गोष्टी म्हणून देवाला शरण जायचं. देवाला शरण गेल्याच्या नंतर इतकंच आपलं काम आहे. देवाला शरण जायचं, त्याची भक्ती करायची, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, भजन करायचं, साधना करायची, एवढंच आपलं काम आहे. इथून पुढं त्याचं काम चालू होतं. कुणाचं? देवाचं. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा,
भव म्हणजे संसार आणि संसार म्हणजे सगळीकडे दुःख. भगवंत काय करतो, आपलं दुःख संपवून आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतो. का करत असेल असं? कारण तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा. तुकाराम महाराजांकडेच काही साधक घेतले. बरं ठीक आहे तुकोबराया, तुम्ही म्हणताय देवाला शरण जा, त्याला शरण गेल्यानंतर आम्हाला सुख मिळेल, आमचं दुःख संपेल, तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे, हे तुम्हाला कुणी सांगितलं का? तुकोबराय म्हटले नाही नाही, मला कुणी सांगितलं नाही. बरं ठीक आहे, तुम्ही एखाद्या ग्रंथात वाचलं का? आम्ही जसं तुम्हाला वाचून वाचून सांगतो. तुकोबराय म्हटले नाही नाही, मी कुठल्या ग्रंथात वाचलं नाही. मग तुकोबराय म्हटले बरं ठीक आहे, तुम्ही ग्रंथातही वाचलं नाही, तुम्हाला कोणी सांगितलं नाही, मग तुम्ही एवढं विश्वासाने कसं सांगतात का देवाला शरण जायचं, त्याला शरण गेल्यानंतर आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल, तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे, तुम्ही एवढं विश्वासाने सांगताच कसे? तुकोबराय म्हटले मला एवढा विश्वास असा आहे कारण माझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडल्या. तुका म्हणे साक्षी आले. मग मी काय केलं, मी ते माझ्या पुरतं नाही ठेवलं, तरी केले प्रगट. मी अख्ख्या जगाला सांगितलं देव करुणावंत आहे आणि त्याला शरण गेल्याच्या नंतर आपल्याला सुख मिळेल. मग काय करायचं, मन उनी शरण जावे सर्व भावे देवासी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. चिंतन तुम्हाला कळालं का? महिला मंडळ माना तरी हलवत चला. सांग सांग बोला ना, पाऊस पडेल का? माना तरी हलवत चला. चिंतन कळालं नाही कळालं, माना हलवा, माग हात करा. कळालं का? एक काम करा आजी, आता तुम्ही निवांत झोपून घ्या. हा, काहीच लोड घेऊ नका, जाता जाता उठून देईल मी. मी का म्हणते माहिती का सर, काही काही लोक घरून अगदी फ्रेश निघतात, त्यांना वाटतं 1.5-2 तासाचं कीर्तन असतं, गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, बसलं पाहिजे, मित्र जातो म्हणून मी पण गेलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे, 2 गोष्टी घेतल्या पाहिजे, गेलं पाहिजे असं वाटतं त्याला. तो घरून अगदी फ्रेश निघतो, मेकअप करून येतो, इथं बसतो. पण काय होतं माहिती का, या धर्म मंडपामध्ये बसल्या बसल्या डुकली येते, त्याची झोपच त्याला उमजू देत नाही. का होत असेल असं? बऱ्याचदा विचार केला कुणी? मी सांगते बरं का होतं माहिती का सर, ज्यांना ज्यांना कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये, भजनामध्ये आल्या आल्या डुकली येते, आल्या आल्या झोप येते, त्यांनी समजून घ्यायचं आमचं पूर्वजन्मीचं पाप आम्हाला कीर्तनामध्ये बसू देत. कीर्तन भजन ऐकणं एवढ्या काही सोप्या गोष्टी नाही. कुणी उठाव कीर्तन असं नाही. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुम्ही तुमच्या मित्राला म्हटले असं, चल ना आज कीर्तन, पुरीचंच कीर्तन, चल. एवढे गोड असले म्हणजे असंच होईल बरं का. हा, ते म्हटलं असं नाही 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 नाही, सवड नाही, सवड नाही असं नाही, नशीब नाही. इथं येण्यासाठी फार पुण्य लागतं. एका ठिकाणी गोड वाक्य लिहिलं होतं बरं का, दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाके बैठता है. हिंदी कळती ना? नाही कळली तुझ्या कॉल करा, सांगेल. म्हणजे ज्यांना आपण मतदान करतो, ज्यांना आपण वोट करतो, ते दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाके बैठता है, लेकिन मेरे प्रभु श्री राम जिसको चुनते हैं वो कीर्तन में आके बैठता है. इथं येण्यासाठी पुण्य लागते बाबा, इथं कुणी येत नाही. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. मग काय झालं? तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्माजन्मांतरीचं पुण्य लागतं, तेव्हा देवाविषयी आवड निर्माण होते. कीर्तनाला येण्यासाठी पुण्य लागतं बघा. पण हे मानवी शरीर मिळालं ना, याला पण लई पुण्य लागते, सहजासहजी मिळत नाही. काही काही लोक डायरेक्ट म्हणतात जे या जन्मात राहिलं ना ते पाहू पुढच्या जन्मात. त्यांची चुकीच नाही. त्यांनी ते टी व्हीमध्ये, पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये ऐकलेलं राहतं, तुम्हारा हमारा साथ 7 जन्मो का. लोकांना वाटतं माणसाचे 7 जन्म आहे, 7 बीत काय राहत नाही. एकच भेटलाय कसा तरी, एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य देहाचा. हे बाकीचे जे शरीर आहे, गाढवं, कुत्रे, माकडं, कीटकं, हे जे काय शरीर आहे, या शरीरामध्ये आपल्याला कोटी कोटी वेळेत जावं लागतं. मग कधीतरी दिलं तर दिलं मानवी शरीर, आपल्याला मिळाले, सार्थकता करा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. पण कधी?
विठ्ठलाची एक देखलिया. देवाला म्हटलं पाहिजे, देवा एकदा तरी दे ना दर्शन. देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे, जसं त्या गवळणी करतात ना. मनमोहन कान्हा विनंती करू दिन रे, राहत के मेरे ने, राहत के मेरे ने, अब तो दरस दे दो कुंज बिहारी. मनवा है बेचैन मनमोहन कान्हा विनंती करू दिन रे. रात्रंदिवस देवाला विनंती केली पाहिजे, देवा दे ना दर्शन एकदा तरी. का तर जन्माला आल्याची सार्थकता आहे. तुला एकदा बघितलं ना पुन्हा जन्मालाही नको आणि पुन्हा मरणही नको. मग हे मानवी शरीर सामान्य नाही, हे सहजासहजी कुणालाही मिळत नाही. मग बघा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आपला जन्म भारतासारख्या पवित्र देशात झालाय. भारत देश काही सामान्य देश नाही, लई पवित्र देश आहे. कुठल्याच देशाचं ग्रंथामध्ये वर्णन आलेलं नाही. एकमेव भारत देश असा आहे का त्या भारत देशाचं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये आपला जन्म झाला ना, आपण भाग्यवान आहात. प्रत्येक जण इथं बसलेलं प्रत्येक जण भाग्यवान आहात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत आपला जन्म झाला. महाराष्ट्रात जेवढे संत झाले ना तेवढे कुठल्याच राज्यात संत झाले नाही. संतांची भूमी आपली. त्यातले त्यात आपण नाशिक जिल्ह्यात जन्माला आलो. नाशिक जिल्हा काही सामान्य नाही, सगळे नाशिकचे आशिक आहेत, बरोबर आहे की नाही. नाशिक जिल्हा फार समृद्ध जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला. त्यातल्या त्यात मानवी शरीर घेऊन जन्माला आलो. गाढवाचं कुत्र्याचं माकडाचं कीटकाचं दिलंच नाही आपल्याला. का तर आणि हे ज्ञान नाही कोठे, याच देही गडे देवाचे भजन. दुसऱ्या देहाच्या ठिकाणी हे ज्ञानच नाही. पण तुम्ही एका दिवस बघितलं बा, असे रस्त्याने 4-5 गाढवं चालले, त्यांची आपापसामध्ये चर्चा झाली. एक काम करू, जवळच जाईच्या मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरामध्ये भव्य दिव्य असं सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. मग काय करू आपण, कीर्तनाला जाऊन बसू. असं होईल का? गाढवं कीर्तनाला येते, इकडं गाढवं कीर्तनाला येत, गाढवं कीर्तनाला येते, मग कोण येतं? हा, इथं माणसं येतात. मग आणि हे ज्ञान नाही कोठे, इथं येण्यासाठी पुण्य लागतं. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मानवी शरीर घेऊन तुम्ही जन्माला आले ना, मग माणसाचं मेन ध्येय मेन टार्गेट आहे देवाची प्राप्ती. मग देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला त्याला शरण जावं लागेल. मग एक काम करा, तुम्ही मानवी शरीर घेऊन जन्माला आले, महाराष्ट्रासारख्या पवित्र संतांच्या भूमीमध्ये तुम्ही जन्माला आले, म्हणून तुम्ही काय करा, अभंगाच्या पहिल्या
अतिशय गोड बर का. भगवान श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, मन होनी शरण जावे. मग लोकांनी काय केलं, शरण जायला सुरुवात केली. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, थांबा, अजून जाऊ नका, थांबा थोडंसं. तुम्हाला भरपूर गाई झाली मला माहिती, पण थांबा थोडंसं, मी सांगतो त्या शब्दाकडे लक्ष द्या. मनवोनी शरण जावे, देवाला शरण जा, पण सर्व भावे जा. पण काय माहिती का, पहिला शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मनवोनी टाकला. मनवोनी म्हणजे म्हणून, आपल्या भाषेत घ्या म्हणून. आपण एखादं वाक्य बोलत असलो, वाक्य बोलता बोलता मध्ये म्हणून शब्द येतो, पहिल्यांदा काही येत नाही. बघा, जर बोलायला सुरुवात केली, काय झालं माहिती का, मला जर कोणी विचारलं नाशिकला कशाला चालले, मी सांगणार त्यांना, वैष्णवीताईंनी मला फोन केला, मला कीर्तन आहे म्हणून मला नाशिकला. मध्ये काय येतो, म्हणून शब्द वाक्याच्या मध्ये येतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुरुवातीलाच मनवोनी वापरला. का वापरला असेल? जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही वाक्य रचना येत असा एक त्याचा अर्थ, असा त्याचा अर्थ नाहीये. मनवोनी शब्दामागे जगद्गुरु तुकाराम महाराजांची 3 कारण आहेत. 3 कारण आहे का म्हणून देवाला शरण जायचं. पहिलं कारण आहे का, आपण याच्या आधी बरेच जन्म घेतले. मी तुम्हाला मगाशी प्रमाण दिलं, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचं. याच्या आधी बरेच जन्म घेतले, बरंच फिरलो आपण. फिरत असताना या प्रत्येक जन्मामध्ये आपण काय देवाला शरण गेलो. देवाला जर त्या जन्मामध्ये आपण शरण गेलो असतो तर पुन्हा जन्माला यायचं कारण नाही. मग याच्या आधी जे जन्म घेतले त्या जन्मामध्ये एकाही जन्मात आपण देवाची भक्ती केली नाही, त्याला शरण गेलो नाही, म्हणून तुम्ही या जन्मात देवाला शरण जा. पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे का, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे मानवी शरीर ना, हे सामान्य नाही, याच्यानंतर मिळणारच नाही. चकारात्मक बोलतात, मिळणारच नाही, याच्यानंतर पुन्हा मानवी शरीर तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही काय करा, आता मिळालंय ना, मग आता तुम्ही मानवी शरीर मिळालं म्हणून देवाला शरण जा. दुसरं कारण आहे. तिसरं कारण असं आहे का, हे मानवी शरीर जे आहे, या शरीरासारखं योग्य शरीर देवाला शरण जाण्यासाठी नाही, म्हणून तुम्ही देवाला शरण जा. मनवोनी शरण जावे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भावे देवासी. सर्व भावे शब्दाकडे लक्ष द्या. काया, वाचा आणि मन, तिन्ही गोष्टी मिळून देवाला शरण जायचं. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपण जी बोलतो ती, वाचा आणि मन. पहिली गोष्ट मन घ्या. मी तुम्हाला विचारणार आहे बरं का, मी काय काय सांगितलं सगळं विचारणार आहे. जो विचारलेल्या प्रश्नाची एकदम खरी खरी उत्तर देईल त्याला चांदीचं नाणं बक्षीस मिळेल सप्ताह कमिटीकडून. हा हा, माझ्याकडून नाही, मी तर घ्यायला आले, मी कुठं देऊ, बरोबर आहे का नाही. हा, मग काय माहिती का, खरी खरी उत्तरं द्या बरं का, नंतर विचारणार, लक्षात राहू द्या, लक्ष माझ्याकडे राहू द्या. मन बरं का, हे मन आपलं, हे मन कधी कुठं जाईल सांगता येत नाही. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. संत बहिणाबाई वर्णन करतात, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येत पिकावर. हे मन इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, त्याला म्हटलं ना तिकडं जाऊ नको, ती जाऊन येतं. इथं मी सांगू शकते कुणाचं मन कुठे, कुणाचं मन कुठे, मला लगेच कळतंय. मी चेहरे पाहून सांगू शकते कोणाचं मन कुठे, मला चेहरे ओळखता येतात. पण ते मी कीर्तनात नाही सांगत, त्याचे चार्जेस वेगळे लागतात. हा, म्हणजे कुणाचं मन कुठं, कुणाचं मन कुठं, कुणाचं मन घरी जाऊन आलं. कीर्तनात काही काही लोक बसतात, कुलपाला झटका देतात, मन कुठं राहतं घरी कुलपाजवळ. म्हणजे मन कुठं जाईल सांगता येत नाही. पण या मनाला उपदेश करतात संत महात्मे, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद, नित्य गोविंद गोविंद आ हो, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद. या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बरं का, गोविंद 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 गोविंद
या मनाला दुसरी तिसऱ्या गोष्टीचा छंद लागल्यापेक्षा गोविंद 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 मना लागलिया छंद, या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. आणि एकदा की भगवंताच्या चरणावरती हे मन स्थिर झालं मग ते दुसरी तिसरीकडे जातच नाही. आता कोठे दावे मन तुमचे चरण तुमचे चरण तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण तुमचे चरण तुमचे चरण देखलिया, भाग गेला शेन गेला हो भाग गेला शेन गेला. हे मन आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखलिया. देवाचं चरण, त्या चरणावरती मन स्थिर झालं का ते दुसरी तिसरीकडे जात नाही. मग पहिली गोष्ट या मनाला ताब्यात घ्या. या मनाला सांगा 2 तास आम्ही इथं बसलोय ना, मग तू कशाला जातो दुसरीकडे? आमचा 2 तास आम्ही वेळ कीर्तनाला दिलाय, मग तू कशाला जाऊन येतो? मग उपयोग होत नाही ना. शरीराने इथं बसल्यापेक्षा मनाने इथं बसा. इथं बसलं मनाने या ठिकाणी भक्ती केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचा. ही बोलतो ती आपण, ही वाचा. ह्या वाचेला कुठं काय बोलावं कळतच नाही. काही लोक काही पण बोलतात. काही लोकांना जर कीर्तनाचं स्टेज जर उपलब्ध झालं ना, काय बोलतील सांगता येत नाही. अहो कालच आमच्या गावाला कीर्तन होतं, जाऊ दे आता सांगत नाही. सांगायचं का? अहो काय झालं माहिती का, जाऊ दे आता. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, देवाची स्तुती अथवा निंदा करा. कशाला याच्या त्याच्या करायची? पण त्यांनी केली ना, मी त्यांना तेच सांगत होते. पण झालं थोडंसं, जाऊ दे आता. जाऊ दे आता. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं बरं का, कीर्तनकार लोक खूप पैसे घेतात, 40-50 हजार रुपये घेतात. पण मला एक म्हणायचं आहे, 40-50 हजार घेतात, बरं जाऊ द्या. आता इथं दादा पखवाज वाजवताय, तुम्हाला किती आनंद भेटला. तुम्ही जा बरं एखाद्या बाजारात, आम्हाला आनंद विकत द्या म्हणा. लाख रुपये जरी दिले ना, हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. हा आनंद याच ठिकाणी मिळतो. दादाला तुम्ही 10,000 दिले ना आत्ता, हा बघा तुम्ही, हा तरी तुमच्या आनंदाचं म्हणजे वसुली होईल. इतका आनंद तुम्हाला दादांनी दिला. मग त्या कीर्तनकाराला माझं एकच सांगणं आहे, तुम्ही त्यांचे पैसे बघतात, पण त्यांनी काय कार्य केलं ते बघा ना. आपले इंदोरीकर महाराज असतील, ते अनाथ आश्रमातल्या मुलांना सांभाळतात. त्यांचा स्वतःचा अनाथ आश्रम आहे, मुलांना सांभाळतात ते. तुम्ही एक बाजू सांगतात, पण दुसरी कोण सांगेल? लोकांना तेच पाहिजे. कीर्तनकाराच्या लोकांच्या मनात आणि कीर्तनकाराच्या ओटात झालं, बापरे बापरे, हा मग असं कीर्तनच नाही झालं अजून. बरोबर आहे का नाही? वाईट गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात. पण तुम्हाला सांगेल, आज या ठिकाणी चालू घटना आहे. भगवान श्री ज्ञानोबरायांचं मंदिराच्या कळसाचं काम चालू. प्रत्येकाला माहिती, कळसाचं काम चालू आहे ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबराई विश्वाची माऊली आहे, आपली आई आहे ज्ञानोबराई. ज्ञानोबरायांचं काम चालू आहे ना, पण त्या ज्ञानोबरायांच्या कामासाठी हे जे काही भोळे भाबडे वारकरी आहेत ना, ते नाही देऊ शकत. नाही एवढं सोन्याच्या कळसाला पैसे देऊ शकतात का? जे वारीमध्ये चालतात भोळे भाबडे वारकरी आहेत, ते देऊ शकतात का एवढे पैसे? पण जे कीर्तनकार घेतात ना, 40-50 घेतात ना, तुम्ही बोलतात ना, त्या कीर्तनकारांनी आज हल्लीच्या या काळामध्ये त्या मंदिरासाठी, सुवर्ण कळसासाठी 2-2, 1.5 लाख रुपये देणारे कीर्तनकार आहेत. अरे तर गावात मंदिर बांधायचं म्हणलं तर लोकांना पावती फाडायला जीवावर येतं. बरोबर आहे की नाही? गावात मंदिर बांधायचं तरी एका ठिकाणी असंच झालं. सप्ताहाचं नियोजन केलं, लई मोठा माणूस होता बरं का. आता वैष्णवी आपण नियोजन केल्याच्या नंतर मग थोडासा पुढाकार घ्यावा लागतो. मग ते सप्ताह कमिटीचे लोक म्हटले, चला ना आपण जाऊ वर्गणी मागायला. लई मोठा माणूस येतो. मग मी चांगली तयारी केली, चला म्हटलं. तुम्ही नाही बरं का, हा तुम्ही नाही, ते दुसरे. भरपूर मोठा माणूस होता. मग म्हटलं चला चांगली तयारी करून जाऊ, आपलं वजन पडलं पाहिजे. पडतं तसं, पण मग थोडंसं अजून पडलं तर बरं होईल. मग वजन पडलं पाहिजे, तयारी वगैरे केली, मेकअप वगैरे केला, गेलो आम्ही वर्गणी मागायला. गेल्याच्या नंतर मग त्यांना सांगितलं सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे,
आपल्या नगरमध्ये सप्ताह आहे, अतिशय गोड नियोजन आहे. मोठे मोठे महाराज लोक येतील, सगळ्यांचा आनंद त्या ठिकाणी, सगळ्यांना आनंद मिळेल त्यासाठी आपण नियोजन केलं आहे सप्ताहाचं. आणि मग थोडंसं लागतंच म्हटले सप्ताहासाठी थोडीशी आर्थिकदृष्ट्या मदत हवी तुमची. असं बोलल्याच्या नंतर मग तो समोरचा माणूस म्हणते चांगली गोष्ट आहे बरं का, तुम्ही सप्ताहाचं नियोजन केलं, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे, गावकऱ्यांना आपण आनंद दिला पाहिजे. असं मोठ्या मोठ्या बाता भरपूर मारल्या आम्ही. मारल्याच्या नंतर मग ते झाल्याच्या नंतर मग ते त्यांना बोलले द्या मग तुम्ही काही. ते म्हटले हा ना द्यावाच लागेल, देवानंच दिलं, मग देवाच्यासाठी द्यायचं, मग कुणाला द्यायचं, देवानंच दिलेलं आहे, लिहा 11 रुपये. आता 11 रुपयाचं आम्हाला काय करावं ते 11 रुपये. म्हणजे असं मन उदार पाहिजे माणसाचं. तसं नानांचं मन उदार आहे बरं का, त्यांच्याविषयी नाही बोलत, पण मी सांगत होते आपण एक बाजू सांगतो आणि दुसरी बाजू सांगत नाही. त्यांचं कार्य आहे तेवढं. जगाच्या कल्याणा संतांचे विभूतीन देह कष्टभीती परोपकारी. ज्या संतांनी जगाच्या कल्याणासाठी एवढा मोठा त्या ठिकाणी ग्रंथ संपदा निर्माण केली, त्यांनी जे शब्द लिहिले, जे अभंग लिहिले, ते अभंग सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कीर्तनकार लोक करतात. तुम्हाला सांगून जाईन, आज बऱ्याच तरुण मित्रमंडळाचे आपले कीर्तनकार लोक हिरो आहेत. काय हरकत आहे, बाकीचे बॉलिवूडचे हिरो असण्यापेक्षा हे वारकरी संप्रदायातले आपले हिरो असले तर काय हरकत आहे आपल्याला. आपल्या लोकांना हे सहनच होत नाही हो. पण जाऊ द्या, आता झालं, आता बस. हा विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होते या वाचेने कोण काय बोलेल सांगता येत नाही. काय होतं, एका दिवस 4-5 जण असे बैठकीत बसतात. बैठकीत बसल्याच्या नंतर मग ती 4-5 लोक असं बोलतात. बोलल्याच्या नंतर मग एक त्याच्यातला असा राहतो ना, तो इतकी बडबड करतो, समोरच्याला वाटतं हा ग बसला की मग मी बोलन, तो काय ग बसत. म्हणजे एवढी बडबड करतात. ज्ञानोबराय वर्णन करतात, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे घरी. व्यर्थ बडबड केल्यापेक्षा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपण असं बोललं पाहिजे, त्या विठ्ठलाला तिकडं आनंद झाला पाहिजे. नाही तर काही लोक काही पण बोलतात, असं नाही बोललं पाहिजे. आपल्या वाणीमध्ये अमृत पाहिजे, म्हणजे गोडवा पाहिजे. साचा आणि मवाळ मी तुले परी रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखी वाणी पाहिजे. मुखी अमृताची वाणी देहा देवाचे कारणी. म्हणजे आपली वाणी गोड पाहिजे. अमृत माहिती का, अमृत माहिती का, घरी का आहे का तुमच्याकडं, आणून द्या थोडंसं, तुम्ही प्यायच्या आधी. हा तुमच्याकडं आहे का, बरं जाऊ द्या. नातेवाईकाकडं, मित्रपरिवाराकडं, बरं जाऊ द्या. भाऊबंदाकडं. अमृत खरं भाऊबंदाकडे पाहिजे होतं, मग राट पाहायचा. हा म्हणजे ते अमृत असं कोणी पाहिलं नाही, पण त्या अमृताचा गुणधर्म आहे, ते गोड राहतं. मी घेऊन आले ना, हा मी घेतलं नाही बरं का. का माहिती का, अनुमान प्रमाण लावायचं काही गोष्टींचं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे देवाचं नामस्मरण अमृतापेक्षा गोड आहे. म्हणजे अमृतापेक्षा गोड आहे ना, तर अमृत हे गोड आहे अमृतापेक्षा. म्हणजे आपण काय म्हणू ना, ही मिठाई ना, त्या मिठाईपेक्षा ती मिठाई गोड आहे बरं का. म्हणजे ती दुसरी पण मिठाई गोडच आहे, तसं अमृत हे गोडच आहे. त्या भजन करण्याची वाणी अमृतासारखी गोड होते. जो भजन करतो, चिंतन करतो ना, त्याची वाणी गोड होते. आणि अमृताचा दुसरा गुणधर्म आहे, अमृत हे आमर करतं पेल्यावरती. अमृत पिल्यावरती आमर करतं. तसं जो भजन करतो, जो चिंतन करतो, जो नामस्मरण करतो, त्याची वाणी अमर होते. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वाणी राहते. तुकोबरायांचा गाथा घ्या, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घ्या. चंद्र सूर्य आहे ना, तोपर्यंत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. हे कमी, जोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. म्हणजे अमर होते. जो देवाचं भजन करतो, चिंतन करतो, या वाचेने चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि भजन केल्याच्या नंतर इथं काय तुम्हाला पैसे लागणार नाही. काय एखाद दिवस होईनच बा. आता जर एवढ्या याच्यात म्हटलेच बा तुम्ही विठ्ठल, अजून काय म्हटले नाही, मला लक्ष आहे, म्हटलेच बा अनावधानानं आलंच तुमच्या तोंडात विठ्ठल,
असं म्हटल्याच्या नंतर असं काही नाही का ती तुम्हाला इथं येऊन कीर्तन संपल्याच्या नंतर 50-50 रुपये ठेवून जावं लागते, आज काय होणार नाही. वा 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 वा. हा मी इथं काय पैसे लागत, कबीर महाराज वर्णन करतात, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. पैसे लागत नाही इथं भजन करायचं, चिंतन करायचं, पैसे लागणार नाही. मग या वाणीने देवाचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचा, तिसरी गोष्ट म्हणजे काया, आणि काया म्हणजे हे शरीर. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. प्रत्येकाने भारतामध्ये बरेच तीर्थक्षेत्र आहे, चारीधाम यात्रा आहेत, जगामध्ये बरेच तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला प्रत्येकाने गेलं पाहिजे. त्र्यंबकेश्वर असेल, आळंदी असेल, पैठण असेल, मुक्ताईनगर असेल, पंढरपूर असेल, या प्रत्येक वारीला आपण गेलं पाहिजे. पंढरी सी जा रे आल्यानो संसारा. पंढरपुराला प्रत्येकाने गेलं पाहिजे. पण काय होतं माहिती का, काही लोक स्वतः जात नाही, पण जे जातात ना त्यांना सुद्धा नावं ठेवतात. हा काय होतं, काही लोक प्रामाणिक असतात, त्यांची जॉब असते, व्यवसाय असतो, बिझनेस असतो, व्यापार असतो, बरेचसे कामं राहतात, शेतीचे कामं राहतात, घरातली कामं राहतात. एवढ्या कामांमध्ये त्यांना पंढरीच्या वारीला जायला जमत नाही. मग ते लोक काय करतात, गावामध्ये जर पालखी आली, तुमच्या येते ना सातपूरमध्ये पालखी, गावामध्ये जर पालखी सोहळा आला, पालखी सोहळा आल्याच्या नंतर विनायकाचं पूजन करतात, वारकऱ्यांचं दर्शन घेतात, पालखीचं दर्शन घेतात, वारकऱ्यांना विचारतात मुक्कामाची व्यवस्था करू का, जेवणाची व्यवस्था करू का, चहाची व्यवस्था करू का, तुम्हाला काय लागेल त्याची व्यवस्था सगळी मी करतो. स्वतः जात नाही, पण सेवा कुणाची, वारकऱ्यांची सेवा करतात. पण काही लोक उलट्या बुद्धीचे राहतात, स्वतः जात नाही, जे जातात त्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत. काही लोक जर वारकरी पंढरीला निघाले, डायरेक्ट म्हणतात निघाले पोट भरायला. तुम्हाला सांगून जाईन, वारकऱ्याची परमार्थिक श्रीमंती बघितली तर आपलं डोकं बंद पडेल. अहो आम्ही ज्ञानोबराय तुकोबरांची लेकरं, आम्ही काही सामान्य नाही का, आमचे आई वडील फार मोठे, आम्ही श्रीमंत बापाची लेकरं आहोत, आम्हाला काही कमी. वारकरी संप्रदाय हा श्रीमंत संप्रदाय आहे. आपण स्वतः जायचं नाही, पण लोकांना नावं ठेवायला शिवाय राहायचं नाही. जायचं, प्रत्येकाने पंढरपुराला गेलं पाहिजे. पण पंढरपुराला जात असताना, कुठल्याही तीर्थाला जात असताना पायी चालायचं, आणि पायी चालता चालता देवाचं भजन करायचं. आणि देवाचं भजन केल्याच्या नंतर फायदा आपल्याला, नाम घेता वाट चाले, आणि यज्ञ पाऊला पाऊली घडे. प्रत्येक पावला पावलाला यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला लागतं. पण कधी, ज्यावेळेस आपण भजन करत चालू त्यावेळेस. काही लोक करतात बरं का, जायचे म्हणतात, ऐकतात कीर्तन करायचं, पंढरपुराला गेलं पाहिजे, निघतात पंढरपुराला. 4-5 लोकांचं ग्रुप होतो, आमच्याकडे त्याला टोळकं म्हणतात, तुमच्याकडं हा असे ते 4-5 जण येतात. मग त्यांचा नियम राहतो रोजचा, सकाळी सकाळी उठणार, आंघोळ वगैरे झाली का मग ते काय विचार करतात, भजनी मंडळ वारीमधलंही काम राहतं. मग त्यांना सकाळी उठून ज्या घरी थांबलो आपण त्यांच्या घरी भजन करावं लागतं थोडंसं, ज्याच्या घरी आपण रात्रभर राहिलो त्याच्या घरी भजन करावं लागतं. मग ते 4-5 जण विचार करतात, एक काम करू आपण, यांचं जोपर्यंत भजन चालू आहे ना तोपर्यंत आपण पुढं जेवायचं, दुपारच्या जेवणाच्या जागेवरती जाऊ आपण. मग काय होईल माहिती का, आपण जर पुढं गेल्याच्या नंतर आपला तिथं जाऊन हे जोपर्यंत मागून येतो तोपर्यंत आपला आराम होईल. वारीत आरामाला जातो का, म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात पापाचे कळप पळती पुढे. असं नाही केलं पाहिजे. वारीमध्ये ज्या ठिकाणी भजन चालू त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, भजन करत करत चाललं पाहिजे. ज्ञानोबराय वर्णन करतात बघा, आपण वारीमध्ये जे भजन करतो ना, संतांचं भजन राहतं. तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. संतांचं भजन केल्यास नंतर आपली पापं जळून जातात. वारीमधलं भजन फार गोड आहे.
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. अतिशय गोड भजन चालतं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. फार गोड भजन चालतं वारीमध्ये. मग ते भजन केलं पाहिजे प्रत्येकाने. वारीमध्ये चालता चालता मग प्रत्येकाने पंढरपुराला गेलं पाहिजे. पण कधी? मी पहिले शब्द टाकला, जवळ हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत शरीर आपला ताब्यात आहे तोपर्यंत जा. हे म्हाताऱ्या माणसाला लय वाटतं दिंडीला जावा, हातपाय काम देत नाही, काय करता येत नाही. मग वारी असेल, कीर्तन असेल, भजन असेल, तरुणपणी केलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात पंढरपुराला गेलं पाहिजे. मी म्हणते म्हणून जाऊ, मी म्हणते म्हणून जाऊ, अहो खुशाल नाही म्हणतात. म्हणजे माझं मनाला थोडंसं दिलासा तरी द्या. तुम्ही म्हणताय म्हणून चाललोय पंढरपुराला, डायरेक्ट म्हणतात तुम्ही म्हणतात म्हणून. बरं जाऊ द्या, मी म्हणते म्हणून जाऊच नका. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून गेलं पाहिजे. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे जाईन गे जाईन गे जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा.
देन माहेरा आपुलिया तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला आपुल्या माहेरा जाईन आपुल्या माहेरा जाईन आता जाईन मी आता तुकोबराय म्हणतात आम्ही सुद्धा जाणार पंढरपुराला माहेर माहिती का माहेर तुम्हाला तुम्ही कस काय हो म्हणता अहो यांना विचारते माहेर माहिती ना अहो माहेर सोडून सगळं माहेरच माहिती म्हणा बाकीचं काहीच माहित नाही लय प्रिय राहतं माहेर आता जाशाल ना रक्षाबंधनला जाशाल ना रक्षाबंधनचा सण आला फार मोठा सण आहे बहीण भावाच्या जीवनातला फार अतूट नातं बहीण भावाचं इतकं अतूट नातं राहतं इतके भांडणं होतात लय भांडणं होतं रिमोटवरून भांडणं चॉकलेटवरून भांडणं बरोबर आहे का नाही सारखे कपड्यांवरून भांडणं सारखे भांडणं चालू राहतात पण इतकं प्रेम राहतं बहीण भावाचं एकमेकांवरती बघा रक्षाबंधनला बहीण भावाचं अतूट आणि अलौकिक नातं या नात्याला बहीण भावाच्या अलौकिक नात्याला ज्यांनी मोठा दर्जा दिला ती ज्ञानोबराय ती मुक्ताबाई ज्ञानोबराय बहीण भाऊ बघा तुम्हाला सांगून जाईन मुक्ताबाई जर नसती ना आपल्याला सगळ्यांना माहिती ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली बऱ्याच त्या ठिकाणी अमृतानुभव बरेच त्या ठिकाणी कार्य ज्ञानोबरायांनी केलं ज्ञानोबरायांनी एवढं कार्य केलं पण ज्ञानोबरायांनी कार्य केलं याच्या मागे मोठा वाटा मुक्ताबाईचा आहे मुक्ताबाई जर नसत्या ना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश मुक्ताबाईने केला नसता तर या महाराष्ट्राला काय या जगाला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ कधीच मिळाला नसता बहिणीचे त्या ठिकाणी ज्ञानोबरायांची बहीण आहे मुक्ताबाई बघा मुक्ताबाईने ज्ञानोबरायांना शिकवलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानोबरायांना जरा राग आला बरंच प्रसंग प्रत्येकाला माहिती शिकवल्याच्या नंतर ज्ञानोबराय बाहेर आले ताटीच्या बाहेर आले आणि ताटीच्या बाहेर आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या तोंडातून उद्गार निघतात मुक्ताबाई विषयी बहिणीविषयी ज्ञानोबरायांना जरा प्रेमच आलं गहीवरून आले ज्ञानोबरायांनी विचार केला जे कुणी करू शकलं नाही ते माझ्या एवढ्या मुक्ताबाईने केलं मला एवढ्या रागातून आणि एवढ्या त्या ठिकाणी मी संतापलो होतो एवढ्या रागाच्या बाहेर मला मुक्ताबाईने काढलं माझी एवढीशी चिमुकली मुक्ताई फार मोठं कार्य केलं गहीवरून आले ज्ञानोबराय ज्ञानोबरायांनी गहीवरून ज्ञानोबरायांच्या तोंडातून वाक्य निघले गहीवरले ज्ञानदेव डोळे आले भरीसन गहीवरले ज्ञानदेव डोळे आले भरीसन असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण मी स्वतःला भाग्यवान म्हणतो माझी मुक्ताबाई बहीण आहे मुक्ताबाई काही सामान्य नाही जनाबाई सुद्धा म्हणतात माझा दादा ना ज्ञानाचा सागर आहे म्हणजे जनाबाई आणि ज्ञानोबराय सुद्धा बहीण भाऊ म्हणजे अतिशय अलौकिक आणि अतूट नातं आणि त्या नात्याला अलौकिक आणि अतूट दर्जा देण्याचं काम संतांनी केलं फार त्या ठिकाणी बघा रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधनला आपल्या भावाकडून एकच मागणं मागायचं दादा नको मला काही गिफ्ट नको मला काही नाही पाहिजे मला पैसे नको काही नको एकच काम कर तू ये ना या रक्षाबंधनला मला एकच गिफ्ट दे याच्यानंतर तू ज्या वेळेस फिरशील ज्या वेळेस या जगामध्ये वावरशील त्यावेळेस तू एकच काम कर माझ्या सकट तुला तुझ्या डोळ्याने जी काही स्त्री दिसेल जी काही मुलगी दिसेल ती मुलगी प्रत्येक तुझी बहीण आणि आई या स्वरूपाने बघ झाली माझी रक्षाबंधन मला बाकी काहीच नको एवढं जर सांगितलं ना 50% बलात्कार याच ठिकाणी थांबते आपल्या बहिणीला जर आपण त्या ठिकाणी बहिणीने जर भावाकडून एवढं जर मागणं
सोनं मागितलं तर द्यायला तयार आहे तो, फार प्रेम राहतं बहिणीवरती. आता रक्षाबंधन आलेलं आहे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. म्हणजे आता रक्षाबंधन आलेलं आहे ना, बघा तुम्ही माहेराला जाशाल. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमचं माहेर हे नाशिवंत माहेर नाही, आमचं पंढरपूर आमचं माहेर आहे. त्या माहेराला आम्ही जाणार. मग प्रत्येकाने गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. तुम्हाला सांगून जाईन, एकच वाक्य सांगेल, हे भोळे बाबडे वारकरी पायी पंढरपुराला चालतात म्हणून कुठंतरी महाराष्ट्राची संस्कृती टिकू नये, म्हणून कुठंतरी परंपरा टिकू नये. नाहीतर अलीकडे रामराम घालायचं म्हणलं तर लोकांना लाज वाटते. बरोबर आहे का नाही? महाराष्ट्राचा सर्वात मोठा, महाराष्ट्र जाऊ द्या, जगातील सर्वात मोठा सोहळा म्हणजे पंढरपुराची वारी. प्रत्येकाने पंढरपुराला गेलं पाहिजे. पण कधी? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे काया, काया म्हणजे शरीर, सर्व भावे देवासी, काया वाचा आणि मन, सर्व भावे देवासी मन ओणी शरण जावे. मग एकदा की सर्व भावे देवाला शरण गेलो, मग तो काय करतो? तो हवसरील पार, हो तो हवसरील पार, तो हवसरील पार, हो तो हवसरील पार, तो हवसरील पार, तो हवसरील पार, भगवान श्री तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो भगवंत काय करतो? भव म्हणजे संसार, आणि संसार म्हणजे सगळीकडे दुःख, सगळीकडे दुःख आहे संसारामध्ये. प्रमाण पाठ झाले आपले लावतात, संसार दुःख मूळ, म्हणजे ही चाल ऐकून जो संसार करतोय ना त्याचा अर्ध खच्चीकरण हा या चालीतच होऊन जातं. जशा चाली लावतात ना, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, आणि विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तुम्हाला सांगते, तुम्ही ना आता रात्री झोपा सुद्धा हसशाल बर का. हा, तळमळ शब्दाखाली अंडरलाईन करा. तळमळ, किती तळमळ चालू आहे आपली. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात, म्हणजे सारखी तळमळ चालू आहे. इतके संसारामध्ये, इतकं त्या ठिकाणी काही काही वेळेस लय राग येतो, लय भांडणं होतात. घरोघर मातीच्या चुली प्रत्येकाच्या घरात आहे. तुम्हाला मी सांगते, लय भांडण होतं एखाद्याच घरामध्ये. भांडण झाल्याच्या नंतर तो घरातला जो माणूस आहे ना, तो माणूस काय करतो? घराच्या बाहेर निघून जातो.
वैताग येतो त्याला. तो घराच्या बाहेर निघून जातो. संध्याकाळी जेवायला घरीच येतो. संसार सुटतच नाही. लटिका व्यवहार संसार सर्व हा संसार आणि वाया येर जार लटकाय संसार काही सुटत का. तुम्ही एखाद वेळेस ट्राय केलंच. आता 25 वर्ष झाले संसार करून. एक काम करू आपण आता 2026 1 जानेवारी 2026 पासून आपण काय करू, 1 वर्षाचा गॅप घेऊ. गॅप संसारात गॅप हा प्रकार. संसार चालूच राहतो. लय दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जवा पडेन दुःख पर्वत एवढं दुःख या संसारामध्ये. काय झालं माहिती की एकदा एक माणूस होता. त्याचा रात्रीचा प्रवास चालू होता जंगलामधून. त्या जंगलामध्ये वाघ होते आणि त्या त्याच्यातला एक वाघ त्याच्या मागं लागल्याच्या नंतर तो पळायला लागला. पळता 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 फार पळायला लागला. तरी काय तो वाघ काय जायला तयार. नुसता पळतोय. पळता 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 काही लोकांची शेतं लागली. गावाला जवळ शेतं लागली. त्या शेतामध्ये काही लोकांच्या विहिरी होत्या. त्याला त्या अंधारात काही विहीर दिसली. तो त्या पळता पळता त्या विहिरीमध्ये जाऊन पण डायरेक्टली विहिरीमध्ये न पडता त्याने एका फांदीला धरून ठेवलं. त्याने विचार केला हा वाघ गेला का मग आपण वर निघून येऊ. पण मग वाघ हा कनिष्ठ वृत्तीचा प्राणी. त्याची शिकार साधल्याशिवाय तो जात. त्याला माहिती हा कधी ना कधी बाहेर येईल. त्यानं तिथंच बसून घेतलं वाघानं. तिथं बसला वाघ आणि वाघ बसल्याच्या नंतर बराच वेळ झाला वाघ काय जायला तयार नाही. मग याने विचार केला वाघ काय जात नाही. मग एक काम करू आपण पाण्यात उडी मारून घेऊ. किती वेळ असं धरणार. पाण्यात पाहिलं त्यानं पाण्यात नागोबा वरती बोलत चला वरती पाण्यात. मग त्याने विचार केला पाण्यात काय आपल्याला उडी मारता येत नाहीये. मग थोडा वेळ तिथंच थांबला. म्हटले थोड्या वेळानं वाघ गेला की मग आपण वरती येऊ. बराच टाइम झाला वाघ जायला काय तयार नाही. मग त्याला जरा हाताला जरा दुखायला लागलं. किती वेळ धरणार म्हटले ती फांदी. हात दुखायला लागले त्याचे. मग हात दुखायला लागले त्याची चळवळ वळवळ हालचाल चालू झाल्याच्या नंतर ज्या फांदीला धरलं होतं ना त्यानं त्या फांदीवरती एक मधमाशांचं पोळ बसलेलं होतं. त्या माशा उठल्याच्या नंतर त्याला सर्वीकडे चावायला लागल्या. किती दुःख आहे. हाय कुठं सुख. वरती पाण्यात सर्वीकडे माशा चावतात. इतकं दुःख आहे. एवढ्या दुःखामध्ये त्याच्या तोंडामध्ये वरून एक मधाचा थेंब पडतो. तो म्हणतो वाह किती गोड आहे. तसा संसार आहे. संसारामध्ये पोराचं लग्न झालं वाटतं वा 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 संसार किती गोड आहे. पोराला पोरग झालं का वाटतं वा 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 संसार किती गोड आहे. म्हणजे संसारामध्ये क्षणिक सुख आहे आणि सर्वीकडे दुःख आहे. या संसारामध्ये जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर एक करावं लागेल. संसारी असावे सोनी नसावे. संसारी असावे सोनी नसावे. संसारी असावे सोनी नसावे. संसारी असावे सोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे सोनी नसावे. संसारी असावे सोनी नसावे. संसारी असावे सोनी नसावे. संसारी असावे सोनी नसावे. सोनी नसावे. या संसारात राहायचं पण असून नसल्यासारखं काय करायचं. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा.
संसारात राहायचं पण असून नसल्यासारखं राहायचं, वेळोवेळा देवाचं भजन करायचं. सोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मग देवाचं भजन करायचं, चिंतन करायचं, कारण तो कृपावंत आहे, तो करुणावंत आहे. अभंगाच्या तिसऱ्या अनंत हे नाम जा तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा आपल्याकडे 5-6 मिनिटं शिल्लक आहे. एवढ्या वेळामध्ये सेवा समाप्त करणार आहे. त्यापूर्वी देवाचं भजन करा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा ज्यांनी ज्यांनी आपापल्या हात सोबत आणले त्यांनी मोठ्या प्रेमाने वरती करा. करा वरती आणले ना, हा करा. विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय
विठोबा रखुमार. हात वरती केले, लई उपकार झाले बरं का तुमचे माझ्यावरती. आणि न सांगता हात खाली केला मी डबल आभार. हाताचा कंटाळाच आपल्याला देवाचं भजन चिंतन पण केलं पाहिजे, फार गोड राहतं. बघा या सप्ताहासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे ते निमसे काका असतील, भावड काका असतील, साहेबराव मंडळ, गोरख मंडळ, नांदुर्डीकर गुरुजी, मच्छिंद्र माळी, ज्ञानेश्वर करा कचरे, सुरेश पाटील, संजय लोंढे. बघा सर्वांचेच सप्ताह कमिटीचे सर्व सहकारी आहेत, सर्वांचेच आभार मानते. बघा या ठिकाणी मला सूचना आली, पिंगळा म्हणा, 5 मिनिटात पिंगळा म्हणेल आणि कार्यक्रम संपेल. ज्यांना ज्यांना वाटलं बा उठून नाचावं त्यांनी नाचा, नाही वाटलं बसा. तसं काही नाही आपलं बळजबरी, तुमच्या मनानं होऊ द्या सगळं. पण तुम्हाला सांगून जाईन आनंद घेतला पाहिजे कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचलं ना टिपण चालू आहे, आपलं टिपण होईल. हा कीर्तनात नाचला होता बरं का. काही काही लोक तिकडं नाचले मग तिकडचं टिपण. मग आता कुणाला वाटलं ना आपलं टिपण झालं पाहिजे, वरती गेलो आपल्याला कळण तिथं गेल्यावर आपण नाचलो होतो. मग त्यांनी अंतकरणापासून मोठ्या प्रेमाने उठून भगवंताविषयी त्या ठिकाणी प्रेमाने आपलं आनंद घ्यायचा आहे. बघा आता या ठिकाणी 5 मिनिटात सेवा समाप्त करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज वर्णन करतात, सकल संतांनी सांगितलं आपल्याला देवाची भक्ती करा, चिंतन करा, नामस्मरण करा, भजन करा. पण आपण काय ऐकायला तयार नाही. मग नाथ महाराज जरा रागाचीच भाषा वापरतात. नाथ महाराज म्हणतात किती सांगावर तुम्हाला तुमचं हितच कळत नाही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा, हात वरती करा. टाळी वाजवा सर्वांनी. वा वा. हा पिंगळा 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 बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी. बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. हा पिंगळा माधवारी, बोल बोलत देवा पिंगळा माधवारी, बोल बोलत देवा पिंगळा माधवारी, बोल बोलत देवा. वर्तमान लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोठे. बोलो आम्ही वर्तमान. लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोठे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. करुणी उचिता, करुणी उचिता. खाली हृदयात
मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची बारी सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा. मल्हारीची बारी निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आले यमाई माझ नाव. शकून 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 सांगावया आले यमाई माझ नाव. शकून सांगावया आले यमाई माझ नाव. खालच्या आडीला तुम्ही सावध व्हावे खालच्या आडीला वरच्या आडीला समुद्रावे वरच्या हे पिंगळा माघारी कोणी बोलत नाही का पिंगळा माधवारी. हा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत नाही का पिंगळा माघारी वा 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 किती आनंद घेतला तुम्ही, फार आनंद घेतला. वा वा वा. बसा 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 बसा. 2च मिनिटात सेवा समाप्त करणार. बसा खाली बसा 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 बसा. थोडा वेळ 2च मिनिटं बसा. संपलंय संपलंय आपलं. तुम्हाला सांगून जाते पिंगळा नुसता नाचावर घेऊ नका. त्याचा अर्थ बघा तुम्ही. नाथ महाराज वर्णन करतात. हे का करतात माहिती का? त्यांचे शब्द आहे, हे जरी नाही काला तरी दुसरा येईल सरते शेवट बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमुचे काय जाईल. पिंगळा 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 माधवारी बोलो तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोली बोलो तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी कोणी बोलत नाही का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत नाही का पिंगळा माधवारी. यातून मला एकच सांगायचं, संतांचं ऐका. संत म्हणतात ना, देवाला शरण जा, शरण गेलं पाहिजे. देवाला शरण गेल्याच्या नंतर आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल. देवाला शरण जा. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आपली वेळ संपलेली आहे बघा. अर्धा तास जास्त, अर्धा तास 5 मिनटं पण म्हणजे 35 मिनटं जास्त घेतल्याबद्दल सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करते बरं का. सर्वांनी तुम्ही मोकळ्या मनाने दिले मला 35 मिनटं. सर्वांचेच आभार मानते. सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांचेच आभार. पुनश्च एकदा सर्व जे स्टेजवरती गुणीजन गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत, सप्ताह कमिटी आहेत, सर्व त्यांचे सहकारी आहेत, सर्वांचेच आभार मानते. वैष्णवीता आहे, सचिन महाराज आहेत, आमचे भूषण दादा आहेत, गिरीश दादा आहेत, दोघे दादांचे आभार मानते. बाबा आहेत, त्यांचे शेजारी असणारे लखन दादा आहेत, स्वप्नील दादा आहेत, ते दादा आहेत. सर्वांचेच आभार मानते. सर्वच बरं का. महिला मंडळ, पुरुष मंडळ, साऊंडवाले दादा असतील, सर्वांचेच आभार मानते. झालेली महाराजांच्या संस्थेतली सर्वच मुलं आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड. तुम्हाला सांगून जाईल बरं का. लोक म्हणतील बघ कीर्तनकारच करा, नामकच करा, तसं काही नाही. बरं तुम्हाला सांगते, संस्थेतला मुलगा प्रत्येक कीर्तनकार होईल हे नाही बरं का. गॅरंटीच नाही. प्रत्येक कीर्तनकार होईल हे नाही, पण काय माहिती का, संस्थेतील प्रत्येक मुलगा चांगला माणूस नक्की होईल. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ येईल. त्याला कळण आपण थोडीशी वर्ष ना वारकरी संप्रदायाची सेवा केली, नको नको हे काम नको करायला, म्हणजे ते घाबरतील. पुढे जाऊन चांगले माणसं होतील. म्हणून संस्थेमध्ये अतिशय गोड बालगोपाळ आहे. सर्वांचेच आभार मानते. महिला मंडळ असतील, सर्वांचेच आभार. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, माऊली ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली